तक्रारी केलेल्या तक्रारीचे स्वरूप काय होतं आणि आपण जर महिन्याला ज्या बैठका घेणार आहात त्यावर काय निर्णय? आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या आणि कामगार विभागाच्या जे 21 ऑक्टोबर 2013चे जे शासन निर्णय आहे त्याप्रमाणे पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय उपविभागीय स्तरीय समिती ही दोन्ही समिती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी सदर समितीची पहिला मीटिंग होती आणि सदर मीटिंगमध्ये जे दोन्ही पक्षकार म्हणजे पवन ऊर्जा कंपनीचे पण काही प्रतिनिधी आणि आमचे विशेषतः आमचे धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी आहेत त्यांचे जे प्रतिनिधी स्वरूपात बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि सदर मीटिंगमध्ये दोन्ही पक्षाचे जे काही तक्रार आहे किंवा जे म्हणणं आहे त्यांची जी भूमिका आहे ती म्हणण्याची त्यांना संधी दिली गेलेली आहे आणि दोन्ही पक्षाचे आम्ही आता ऐकून घेतले त्यांचे जे तक्रार असू द्या किंवा त्यांची जी परेशानी असू द्या हे सगळे नोंद पण घेतलेली आहे शासनाने सदर कमिटीने आणि आजच्या मीटिंगचं जे सारांश आहे त्याच्यामध्ये 3 गोष्ट समोर आलेल्या आहे. पहिला गोष्ट आहे की मेडांकडून जे महाराष्ट्र रिन्युएबल एनर्जी जे कंपनी आहे मेडा त्यांच्याकडून सदर जे सौर ऊर्जा किंवा पवनचक्की विशेषतः पवन ऊर्जा प्रकल्प ह्याचे काय नियम नेमका काय आहे त्याच्या संदर्भात त्यांना एक आठवड्यामध्ये त्यांना पूर्ण माहिती विस्तारित प्रमाणे त्यांना सादर करण्याची सूचना दिल्या गेलेल्या आहे आणि याचबरोबर प्रत्येक महिन्याचे पहिला आणि तिसरा जे गुरुवार आहे ते गुरुवार पहिला आणि तिसरा जे गुरुवार आहे प्रत्येक महिन्याची त्याच्यामध्ये उपविभागीय स्तरीय जी समिती आहे ती समिती संबंधित तालुक्याचे आणि उपविभागाचे सगळे तक्रार 2 पक्षांना ऐकून त्याची निर्णय करतील आणि त्याच समितीमध्ये जर निर्णय नाही झाला किंवा समजा एखादा निर्णय झाला पण शेतकरी किंवा ऊर्जा कंपनी यांना जर समाधान नाही वाटलं तर तो आमचे जिल्हास्तरीय जे कमिटी आहे त्याची प्रत्येक महिन्यात एकदा कमिटी बसेल आणि प्रत्येक जे तक्रारी आहे तो त्याची नोंद घेईल आणि त्याच्यामध्ये सुनावणी होऊन त्याची निर्णय दिला जाईल आणि मला वाटतं की आज बरेच शेतकरी इकडे आले होते त्यांची समस्या होती ते सगळे त्यांना ते मांडले आणि त्याची पूर्ण जे शासन त्याची नोंद घेतलेली आहे आणि याच्या पुढे मला वाटतं की सदर कार्यक्रम एकदा चालू झाला म्हणजे सुनावणीचे आणि सोल्युशनचे तर मला नाही वाटतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांतर्फे किंवा कंपनीतर्फे कोणत्याही तर्फे काही अडचण होणार नाही आणि कोणी गैरकायदेशीर कारवाई होणार नाही. सर बैठक झाली मात्र यामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती की जिथं शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणच्या कामं होल्ड करावी तर याबाबत काही निर्णय घेतलाय का ही कशी पडताळणी करणार? सदर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे समजा तहसील लेवलवर तालुका मजिस्ट्रेट आमचे सगळे या मीटिंगमध्ये उपस्थित होते तहसीलला आणि प्रत्येक तहसीलदारांना सूचना दिल्या गेलेल्या आहे काही ठिकाणी असं जर तक्रार असेल थेट तक्रार असेल आणि तो तहसीलदार जे आहे तो आणि गरज वाटली तरी जे प्रांताधिकारी आहे तोही तिकडे पंचनामा होईल थेट पंचनामा होईल डायरेक्ट आणि पंचनामामध्ये जर असं आढळून आला की बाबा काही गैरकायदेशीर कारवाई होत आहे तरी त्याच्यामध्ये मला नाही वाटतं की बंद करण्यामध्ये काही हरकत नाही तो बंद केला जाईल. कृषी आणि गहन खनिजाबद्दल ते जे कायदा आहे ते खूप स्पष्ट आहे आणि ते कायदा म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा ते कायदा लागूही आहे आणि तोच सेम आहे त्याच्यामध्ये आमचे तालुका मजिस्ट्रेट आणि जे प्रांत आहे त्यांच्याकडे हे कंप्लेंट टू कंप्लेंट बेसिस आहे कारण प्रत्येक तक्रार वेगवेगळा आहे त्याची स्वरूप पण वेगवेगळं असू शकते म्हणून प्रत्येक तक्रारीच्या जे दाब घेता त्याची स्थलपंचनामा होणे किंवा त्याची चौकशी होणे हे अगोदर अपेक्षित आहे. ते चौकशी झाल्यानंतर जर अशा आढळून आला की बाबा गौण खनिजाचे किंवा इतर जे काही चुकीचे झाले असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि काही ठिकाणी जर अशा इलिगल काही ऍक्टिव्हिटी चालत तर तेही बंद करता येईल. सर कंपनी आणि शेतकऱ्यामध्ये जो करार होतो तो इंग्रजीमध्ये होत असलेली शेतकऱ्यांची तक्रार आहे आपली व्यवहाराची भाषा मराठी आहे ते करार जे आहेत ते मराठीमध्ये होण्याचे आदेशित करण्यात केलं जाईल की आजच्या मीटिंगमध्ये मला नाही वाटतं की याच्यामध्ये काही द्विमत आहे की महाराष्ट्राच्या जे भाषा आहे तो म्हणजे आमची राज्यभाषा जी आहे तो मराठी आहे ऑफिशियल लँग्वेज पण मराठी आहे तर कोणत्याही प्रकारचे करार जे आहे तो इंग्लिशमध्ये न करता मराठीमध्ये करणे आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल जे गरजेनुसार जे आदेश आहे ते मी कळू.